मराठी, ते धडक ते धडक. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी. विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाल्यानंतर आमदार सुहास बाबर अलर्ट झालेत. आमदार सुहास बाबर यांनी तातडीने पाहणी करून मदतीची मागणी केली आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी देखील यावेळी आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केली आहे. खानापूर घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा आणि गारपिटीमुळे द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेकडो हेक्टरवरील द्राक्षबाग अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार सुहास बाबर यांनी बाधित भागांना भेट देत द्राक्ष बागांची पाहणी केली. खानापूर तालुक्यातील करंजे, हिवरे, पळशी, बानुरगड, ताळाचीवाडी, सुलतानगादे, कुसबावडे, आटपाडी तालुक्यातील झरे, विभूतवाडी आदी गावांमध्ये गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. मोठमोठ्या गारांमुळे हातातोंडाशी आलेले द्राक्ष पीक तसेच इतर पिके पूर्णतः जमीनदोस्त झाली आहेत. निर्यातक्षम द्राक्ष बागांचेही प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत आमदार सुहास बाबर यांनी घाट माथ्यावरील अनेक ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, तसेच शासनाने त्वरित सर्वेक्षण करून प्रत्यक्ष नुकसानीचा अहवाल तयार करावा आणि मदत वितरणाची प्रक्रिया जलद गतीने राबवावी, अशी मागणी यावेळी आमदार सुहास बाबर यांनी केली. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.